मित्रांनो नमस्कार. तर कसे आहेत तुम्ही? आय होप बरेच असतील. मी पण बरी आहे. तर आता चला संध्याकाळी भात गरम करायचं आहे. दीदी म्हणली मम्मा भात गरम करून दे मला. तर भात गरम म्हणजे फ्राय करून द्यायचं असतं, त्यासाठी फ्राय करायचं आहे. म्हणजे आज काय मी वरण पण नाही केले. आज फक्त खारं वांगं केलं होतं आणि प्लस हे केलं होतं, चपात्या केल्या होत्या आणि भात केलं होतं. दुसरं काय नव्हतं केलं होतं, नाही का. आता चला आता करायचं. तर खारं वांगं पण संपले आता. पावशेर वांगे मधले पण त्यातल्या 2 किडके वांगे निघाले आणि थोडे वांगे होते त्यातले केले. चला तुम्हाला दाखवते. ते तर रेसिपी मी दाखवलेच नव्हते, आज दाखवते चला तुम्हाला. आता बघा खारं वांगं केलं होतं, संपलं ऑलमोस्ट. हे बघा, हे बघा 2च वांगे राहिले. छान झालं पण खारं वांगं. 5 वांग्याचं केलं होतं, 3 वांगे संपले, 2 वांगे राहिलेत. आणि हे आहे भात. हे बघा पातेल्यात भात केलं होतं मी. आता भात फ्राय करायचे. बघूत आता. गरम करायचं म्हणलं तरी काय करावं लागणार, कांदा टोमॅटो कापून घ्यावा लागणार. त्यासाठी आता काय करू, पहिल्यांदा खूप सरकलं काय. आत्ता रील बनवायचे होते संध्याकाळचं, तर मी म्हणजे रे आवरले होते. ती साडी आहे, हे बघा अजून नाही काढले. ब्लाऊज हा वेगळा आहे पिवळ्या साडीवरचा, आणि हे साडीवरचा अजून मी ब्लाऊज शिवलाच नाही. म्हणजे तयार आहे, पिकअप हॉल केले आणि ब्लाऊज शिवला, म्हणजे शिवायचं टाकायचं आहे पण अजून नाही शिवला. तर तुम्हाला माहिती आहे मला नवीन साडी असली की कधी घालल असं होतं. मग मी पहिलं घाल मग ठेवते, नंतर ते ब्लाऊज नंतरचं नंतर बघू. त्यामुळं चला तर आता भात गरम करते. मला वाटतं थंडीमुळं ना माझं डोकं दुखते. काल पण डोकं दुखत होतं, नाही काल 2 दिवस ना मान दुखत होतं, तर आज डोकं दुखायला लागलं. म्हणजे रोजचं काय ना काय नाटके आहेतच माझे, बोलायला गेलं तर, आहे का नाही. जाऊ दे, ओके. गोळी खाऊन झोपल आता मी. चला आता कांदा आणि टमाटा कापते. त्याच्यानंतर बघा फायनली कांदा टोमॅटो कापून घेतले भात फ्राय करायला. डोळ्याला कसं कांदे एवढे तिखट आहेत ना, काय सांगायचं तुम्हाला, खूप तिखट आहेत. कांदा कापल्याशिवाय तर काहीच होत नाही. हे बघा कांदा टोमॅटो कापून घेतले. हे अजून कोथिंबीर कापायचं आहे आणि इथं कढई ठेवले. तर मस्तपैकी भात फ्राय करते. इथे सगळे टाकून घेते मी. तर कांदा लाल होईस्तोवर परतून घेते. हे भाताचंच आहे, कुठं धुवून घेऊ, भातच फ्राय करायचं आहे. बघा हे पण परतून घेते. चला तर भात पण परतून झालं, तुम्हाला दाखवते मी डायरेक्ट. बघा मस्तपैकी भात परतून झालेलं आहे. 5 मिनटं तरी चांगलं परतून घेतलेलं आहे. छान लागतं बघा. कधी तुम्हाला भूक लागली तर करून खात जावा असं. तर बघितलं तुम्ही, ऑलमोस्ट भात वगैरे परतून झालं माझं. आता मी भाजी आणले, मेथीची भाजी. ती निवडायची आहे, पण निवडायची मला एवढं कंटाळा आले, तुम्हाला काय सांगू, लय कंटाळा आले. त्यामुळं काय मी भाजी निवडणार नाही. ते आता काय करणार, एक प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून टाकणार आहे. थांबा तुम्हाला दाखवते मी. 10 रुपयाला मेथीची भाजी झाली बरं का. तर हे बघा मॅगी, पोरांना मॅगी लागते. हे दीदी दुपारी वगैरे पिझ्झा खायला गेलं तर तिकडून आणले, ते ठेवून टाकते. मॅगी टाकायला लागतं त्यांना, ऑर्गॅनिक हे. आणि हे बघा मेथीची भाजी ह्या पिशवीतनं काढते. 10 रुपयाला गड्डी बरं का. मोबाईल पकडले. हे बघा माती आहे थोडीशी. हे बघा 10 रुपयाला गड्डी. आता ह्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून टाकते आता दुसऱ्या. तुम्हाला तर माहिती आहे फ्रीज नाही आहे माझ्याकडं, त्यामुळे सगळं घोटाळा करावं लागतं मला. कारण भाजी आता हिवाळ्यात आहे म्हणा, चांगल्या राहतात भाजी, विषय तो नाही आहे. मोबाईल हे हातात पकडले ना तर नीट जमत नाही आहे. त्यात माती पण पडायला लागली भाजीची बघा. तर झाडू मारावं लागेल मला. चला तर ह्याच हाताने ठेवते मी. अजून कपड्यांच्या घड्या पडल्यात, घड्या करायच्या आहेत अजून.
इतकं काम आहेत घरात. आता बघा 10 वाजले, म्हणजे 10 वाजले, आता झोपायला पाहिजे. पण आता मी पहिलं काय करते, खुर्चीवरच्या कपड्यांच्या घड्या घालते, घर व्यवस्थित आवरते. कारण सांगू का, परत सकाळी ना मग लय लोड होतो. आता काहीच काम नाही आहे तर हे काम करून घेते. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच स्टॉप करते. बाय बाय, गुड नाईट.